हाय गाईज, आज काय चाललंय शौर्य कसं काय व्हिडिओमध्ये सुरुवातीला. चला तर सगळं व्यवस्थित सांगते. त्याआधीच बघा यांच्याशी मस्त मस्ती चाललेली होती आणि ताई आणि मामींचे तर मस्त असं मेहंदी लावायचं काम चालतं. आज नेमका असा व्हिडिओच काय ते तुम्हाला सांगते, थांबा. आणि साक्षी मस्त अशा पाणीपुरी तळत होते. इथं पाहू शकता मस्त अशी पाणीपुरी पण फुगलेली आहे. तर काय नेमकं व्हिडिओमध्ये कारण काय हे असं सगळं दिसतंय. मी पण कांदा कापते, चला तर सांगतेच. खरं तर मी ना पाणीपुरीचं म्हणजे ते बटाटा आणि तिखट पाणी गोड पाणी सगळं बनवून मी आमच्या घरून ताईंच्या घरी आले होते. त्याच्यामुळेच हे सगळं ताईंच्या घरांमधलं सगळं दिसतंय आपल्याला. तर हे बघा मी पार्सल आणलं आहे समजायचं आहे. हे तिखट पाणी आहे बघा. 2 लिटरची बॉटल होती तेवढी भरून मी पाणी आणलं. हे तिखट आणि हे दुसरं दिसतंय ते गोड पाणी आहे. आणि आम्ही एवढं सगळं पाणी संपवलं. मग तुम्ही विचार करा पाणीपुरी किती खाल्ली आम्ही. मी हे सोमनीनंतर एवढी मोठी सगळी पाणीपुरी तळली आहे. नंतर साक्षीने गोड पाणी पण घेतलं बघा, गोड पाणी. आणि यावेळेस माझी रेसिपी शूट झाली नाही कारण खूप घाईमध्ये मी बनवली आणि त्यानंतर लगेचच अशी मस्त भरायला घेतली या मुलांनी. आणि यांना खायला बोलवतो तर नाही नाही म्हणतात. चला ते तर काही आले नाहीत. हिंदवीने खाल्ल्या थोड्याशा, ती काय एवढं व्यवस्थित खाल्लं नाही तिने. मस्त चालली होती तिची. यांनी मस्त असं पाणीपुरी भरली होती ही. चला त्यानंतर बघा आम्ही यांनी मस्त अशी खायला पण चालू केली. टेस्टी पण झाली होती मस्त. होममेड असल्यामुळे इतकी छान लागत होती ना. आणि पाहिजे तेवढे खात होतो. आग्रह करू दुसऱ्यांना काय माहिती नाही. पागलखाना असला तसं पत्ता द्या आम्हाला. पाणीपुरी वगैरे खाऊन तर झाली, सगळ्यांनी खाल्ली. त्यानंतर सोहम आणि हिंदवीची मस्ती चालली होती मस्त. हे बघा मामी मी तुम्हाला माझे ब्लॉग दाखवते का? मी जे सिलेक्ट केले Bumbu, bumbu. काय करते? थांब थांब थांब, मी ते झगडा दाखवते तुला. इथे झगडा चालू. मार गाडी दे लागला. मार मला लागला. उठ मला तुला. आणि शौर्य कुठे? शौर्य शौर्य बघा. Ay, नालायक. Sorry. ठेवू का?
ते काय 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 ए अशी तोंड उघडून बघत आहे. हॅलो काय कर राहिला काम चालू आहे सुट्टी नाही ऐक की ड्रेसचा फोटो पाठवते बघा बरं लगेच बघा पाठवले कमन मारलं माझं मारू का कमन मारलं त्याला नाही का चांगले का काळा कमन मारलं का नाशिक दा परत सॉरी म्हण ते सॉरी म्हणून मी सॉरी म्हण दादाला किती काय दादाला दादाला कसं काय गिफ्ट काढतो मला आवडतो काळा कलर लई मेन दाखा लई नका झोपलेलं भेटलेलं नका दाखा नंतर पप्पांसोबत घरी गेले, स्वयंपाक केला आणि ह्यांना घेऊन ते तोपर्यंत आले होते. तर ह्यांना घेऊन पुन्हा मी ताईंकडेच गेले होते. तर कशासाठी सांगते त्याआधीच तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आम्ही त्यांच्या बांधकामाचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते पाहिल्यावरती गेले. आई पण कामावरून तिथंच आले होते. गुलाबाची फुलं इतकी छान आले ना, त्यांचं पण शूट केलं आणि झाडं पण मस्त अशी हिरवेगार झालेत. त्यानंतर इकडे शूट म्हणजे पाहायला गेले काय काय काम झालं आहे बघा. तिथं आतमध्ये अंधार होता त्यामुळे शूट व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही, पण मस्त काम केलं आहे. त्यानंतर वरती गेलो, स्लॅब टाकल्यामुळे इतकं छान व्ह्यू होता ना बघा, मस्त असं व्ह्यू आला. त्यानंतर आम्ही पटकन खाली आलो. खाली येऊन मग पुन्हा आम्ही गेलो ते एस टीचं कार्ड काढण्यासाठी जायचं होतं, तिथेच गेलो. हे का इथं गेलो तर एक कार्ड काढायला 300 रुपये फी घेतली आमच्याकडून. तुमच्याकडून कधी घेतली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला जास्त बसली की कमी बसले तुम्हाला सांगते. आणि तुमच्या एरियामध्ये किती फी येतात कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर त्या दुकानावाल्याची चालली मस्त अशी दिवाबत्ती. त्यानंतर आईंचं का आधी करून घेतलं, आईनंतर फोन जाऊ द्या, नंतर आईंचं काम करून घेतलं. हे कार्ड काढण्यासाठी ना आपल्याला काही स्वतःचा फोटो वगैरे काहीच लागत नाही, कोणते डॉक्युमेंट्स लागत नाही, फक्त एक आधार कार्ड, आपल्या हाताचं म्हणजे थंब लागतं, तर एवढंच लागत आहे. त्यासाठी आपल्या स्वतःला पण जावं लागतं तिथं. त्यानंतर मग आम्ही माझंही करून घेतलं. तर चला मग अशा पद्धतीने आमचं दिवस संपला. चला मग कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि पाणीपुरीची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट टाईम मी त्याचं शूट करेल. चलो बाय बाय. कमेंट करा, सबस्क्राईब करा.